गडचिरोली जिल्ह्यात 15 ते 17 दिवसापासून पाऊस नसला तरी तेलंगणा राज्यात झालेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 2 ते 3 नद्या 90% भरलेल्या आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे पाणी जे आहे ते 90% नद्यात दिसत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती हे 3 नद्यांमध्ये 90% पाणी भरलेलं आहे। तेलंगणा राज्यात किंवा छत्तीसगड किंवा गडचिरोली जिल्ह्यात एक दिवस पाऊस झाला तर 100% हे नद्या भरणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा धरण आणि चिचुजो जो बॅरेज आहे, 2 धरण आहेत ते 90% भरलेले आहे आणि पाण्याचा मोठा विसर्ग जे आहे ते सध्या सुरू आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा कुठे ना कुठे एक मोठा फायदा होणार आहे, कारण की नद्या 90% भरल्यामुळे तलाव आणि जो छोटे नाले आहेत त्यात पाण्याचा विसर्ग होत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या पाण्यामुळे शेतीची कामे थांबली होती, परंतु गडचिरोली जिल्ह्यात 90% पाणी नद्यात भरल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते शेतीच्या कामाला लागलेले आहेत आणि सध्या मेडीगट्टा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।